आपल्या वाडवडिलांनी ज्या जमिनी आपल्याला दिल्यात ना, त्यात मनभर नाहीतर कणभर भर घालून ते येणाऱ्या पिढीला द्यायचे असतात. आणि त्यात भर नाही ना घालता आली, तरी त्या जमिनी आहे तशा द्यावा माणसाने. नाही, बरोबर आहे तुझं. पण मग तुझ्या बापाने तुला का नाही जमीन दिली? तुझी जमीन कुठं आहे? माझ्या आज्यानं माझ्या बापाला 12 एकर जमीन दिली. पण बाई आणि बाटलीच्या नादात माझ्या बापानं सगळी जमीन विकून टाकली. माझा कसलाच विचार नाही केला ना त्यानं. पोराला खांद्यावर खेळवण्याच्या वयात माझ्या बापालाच मला खांद्यावर न्यावा लागला. मला आणि माझ्या आईला एकटं सोडून मरून गेला. 12 एकर जमीन असती ना, तर माझ्या आईला दुसऱ्याच्या वावरात मजुरी करायची वेळ नसती आली. शेवटी दुसऱ्याच्या बांधावर काम करतानाच मी माझी आई. तुला एक सांगतो बघ आण्या, शेती ऐकण्यासारखं दुसरं पाप नाही बघ. दुसरं पाप नाही. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार न करता जमिनी ऐकल्या ना, त्यांना त्यांच्या येणाऱ्या पिढ्या ह्या शिव्याच देत राहणार बघ. शिव्याच देत राहणार. ठीक आहे. अजून लागलं तर सांग, मी करतो व्यवस्था. नाही नको अण्णा, केलं मी माझं मेन. अरे घे. हे ठेव. नाही नको. अगं घे.